अलिबाग रोहा मार्गाचे काम दिवसा बंद, उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अलिबाग रोहा मार्गावर सुरू असलेल्या रस्ते, गटारे आणि क्रॉस ड्रेनच्या कामांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून याचा थेट फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला। सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचणे कठीण झाले होते। त्यामुळे संतापलेल्या पालकांसह नागरिकांच्या संतापाचा आक्रोश झाला। दिवसभर नागरिकांनी प्रशासन तसेच ठेकेदाराला फैलावर घेतले होते। त्यातच चिंतामणराव केळकर विद्यालयाचे अध्यक्ष अमर वारडे यांनी प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर 2000 विद्यार्थ्यांसह आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी तातडीचे आदेश देत परीक्षा कालावधीत दिवसा रस्त्याचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला। अलिबाग शहराच्या हद्दीबाहेरील कुरुळ ते सुडकोली, कुरुळाक्षी मार्गे रेवदंडा आणि रेवदंडा बायपास रोड या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे। मात्र या कामांबाबत गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाच्या व्यापात ही समस्या छोटी वाटू शकते, परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। प्रशासनाने तातडीने कृती न केल्यास नाईलाजास्तव शाळेसमोर रस्त्यावर बैठक मारावी लागेल असा सज्जड इशारा अमर वारडे यांनी निवेदनात दिला आहे। प्रशासकीय हालचाली आणि तातडीचा निर्णय या निवेदनाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेतली। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।